श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 9.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 5 पासूनचे क्वेश्चन्स आहेत ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ओके, आता त्याच्या क्वेश्चन नंबर 6 पहा. क्वेश्चन नंबर 6 आहे, मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. सरफेस एरिया ऑफ ए कोन इज 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स स्लॅन्ट हाईट इज 10 सेंटीमीटर. फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट. आता आपल्याला बघा, कोनचा सरफेस एरिया आपल्याला काय सांगितलेला आहे, त्याची स्लॅन्ट हाईट सांगितलेली आहे आणि आपल्याला त्याची काय करायची आहे, परपेंडिक्युलर हाईट आपल्याला काय काढायची आहे. त्यासाठी फर्स्ट आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, आता समजा हा कोन आहे. ओके, हा कोन आहे, राईट. आणि हे काय असणार आहे, परपेंडिक्युलर हे काय होणार आहे, हाईट होणार आहे, राईट. आणि हा रेडियस असणार आहे इथून इकडं, राईट. आणि ही स्लॅन्ट हाईट म्हणजेच एल ही असणार आहे. ओके, आणि आपल्याला फर्स्ट बघा, आता हे एच काढण्यासाठी फर्स्ट आपल्याला आर काढावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया हा फॉर्म्युला यूज करून फर्स्ट आपल्याला आर काढावं लागणार आहे. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय, आपल्याला हा एरिया सांगितलेला आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय ॲज इट इज दिलेला आहे ते लिहून घेऊया. हे तुम्हाला काही लिहायचं नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेलं आहे. ओके, आता इथं काय दिलेलं आहे बघा, कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया किती दिलेला आहे, 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आणि हाईट, स्लॅन्ट हाईट म्हणजेच काय, लेंथ असते त्याची. ओके, एल इज इक्वल टू दिलेला आहे 10 सेंटीमीटर आणि आपल्याला काय काढायचं आहे, एच इज इक्वल टू काय ते काढायचं आहे. ओके, आता फॉर्म्युला लिहूया. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए कोन, त्याचा फॉर्म्युला काय आहे तर पाय आर एल. ओके, आणि हे फॉर्म्युले तुम्हाला लर्न पाहिजेत. आणि आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया दिलेला आहे काय, 188.4 इज इक्वल टू पाय, आपल्याला आता इथं 3.14 घ्यायला सांगितलेलं आहे. ओके, आणि रेडियस आपल्याला काय काढायचं आहे, राईट. आणि एल दिलेला आहे 10 सेंटीमीटर. ओके, आता बघा, हे मल्टिप्लायला म्हणजे नंबर्स 2 आहेत, ते इकडं गेलं की ते काय डिव्हिजनला होणार आहेत. म्हणजे कसं होणार आहे बघा, आता 188.4 इंटू 3 नाही, हे खाली नंबर्स जाणार आहेत ना, 3.14 इंटू 10 इज इक्वल टू आर होणार आहे. ओके, म्हणजे इकडचं ह्या साईडला गेलं की हे नंबर्स काय होतात तर खाली जातात, डिनॉमिनेटरला जातात. आणि आर आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे ॲज इट इज आपण घेतलेलं आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर इथं पॉईंट आलेला आहेत वरती आणि खाली, ते घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, 188.4 इंटू, आता खाली फर्स्ट आपण खाली बघूया. पॉईंट नंतर 2 नंबर्स आलेले आहेत, त्यासाठी वरती आपल्याला काय करायचं असतं, न्यूमॅरेटरला 100 मल्टिप्लाय करायचं असतं. ओके, म्हणजे हितला हा पॉईंट जातो, राईट. आता हितला पॉईंट आपल्याला घालवण्यासाठी काय करायचं असतं, फर्स्ट आपण ॲज इट इज हे लिहून घेऊया. हितला पॉईंट्स घालवण्यासाठी आपल्याला हिथं काय 10 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. का तर पॉईंट नंतर एकच नंबर आलेला आहे, राईट. पॉईंट नंतर एक नंबर आला तर 1 वरती 1 झिरो द्यायचे, 2 जर पॉईंट नंतर नंबर आले तर 1 वरती 2 झिरो द्यायचे. ओके, इज इक्वल टू आर होणार आहे, राईट. आता इथं बघा, आपले हे नंबर्स जाणार आहेत, राईट. 10 जर केलं की 100 होणार आहे, 100 त्यामुळे जाणार आहे, हे कट होणार आहेत. ओके, किंवा आपण असं 0 जरी कट केलं तरी चालतं, हे नंबर्स जातात, हे तिन्ही नंबर्स. आता आपण काय ह्याचं डिव्हिजन करूया. हे जे नंबर्स आलेले आहेत ते आपण काय ॲज इट इज लिहून घेऊया फर्स्ट.
अपॉन 314 इज इक्वल टू आर. आता तुम्ही बघितलं तर लास्टला 4 आलेला आहे, त्यामुळे 2 मल्टिप्लाय होत असणार आहे हा नंबर. त्यामुळे आपण 2 डिवाइड करूया दोन्ही याला. ओके, म्हणजेच बघा आता 2 1 2 1 राहिलं राईट. 11 म्हणजे 2 5 10 नंतर आणि 1 राहतं या, आणि 14 म्हणजे 2 7 14 राईट. 157 आलं. आणि इथं काय होणार आहे 2 9 18 2 4 8 आणि 2 2 4. म्हणजेच कोणते नंबर्स राहिलेले आहेत 942 अपॉन 157 इज इक्वल टू आर. ओके, आता 157 तुम्ही बघितलं तर हा असा नंबर आहे, म्हणजे हा प्राईम नंबर आहे, तो कोणत्याही टेबल्समध्ये येत नाही राईट. म्हणजे आपल्याला ह्याचे फॅक्टर काढता येत नाही, म्हणजे कशानेही आपण ह्याला डिवाइड करू शकत नाही. आपण फर्स्ट काही 942 ह्याचे फॅक्टर काढूया आणि मग बघूया की आपलं काय कॅन्सल डिवाइड होऊ शकतं का. ओके, 942चे आपण फॅक्टर काढूया. 942 आता लास्टला 2 नंबर आहे, फर्स्ट 2नच डिवाइड होत असणार आहे. 2 4 8 येते राईट. 1 राहणार आहे. 2 7 14 2 1 2. ओके, आता लास्टला 1 आलेला आहे, त्यामुळे 2 डिवाइड हे होणार नाही तर 3 होणार आहे राईट. म्हणजेच 3 1 3 होत आहे. 1 राहणार आहे. नंतर 17 म्हणजे किती 3 5 15. ओके, 2 राहिलं आणि 3 7 21 57 आलं. आता तुम्ही बघितलं तर लास्टला 157 आलेलं आहे, आणि इथून आपल्याला काय आपण डिवाइड करू शकत नाही, त्यामुळे 157 1 157 होणार आहे राईट. म्हणजे आता आपण काय करूया ह्याचे फॅक्टर हे वरती लिहून घेऊया. म्हणजेच 2 × 3 × 157 अपॉन 157. आता सेम नंबर्स आलेले आहेत, त्यामुळे हे काय दोन्ही कट होणार आहेत, इज इक्वल टू आर होणार आहे. आणि 2 3 6 म्हणजे आर इज इक्वल टू आपलं काय आलेलं आहे 6 सेंटीमीटर. ओके, आता आपण तुम्ही बघितलं तर हे इथला रेडियस हा काढलेला आहे, आणि आपल्याला एल माहीत आहे, आर माहीत आहे. आता पायथागोरसचा थेरम यूज करून आपण काय हाईट काढू शकतो. ओके, आता त्याचा काय आहे फॉर्म्युला, तर इथं काय होणार आहे एलचा स्क्वेअर इज इक्वल टू आरचा स्क्वेअर प्लस एचचा स्क्वेअर, हा काय फॉर्म्युला आहे. आता बघा एलचा स्क्वेअर, एल म्हणजे किती आहे 10, 10चा स्क्वेअर प्लस आर आपण काढलेला आहे 6चा स्क्वेअर प्लस एच आपल्याला काढायचा आहे, त्यामुळे आपण काय ॲज इट इज लिहूया. आणि 10चा स्क्वेअर काय आहे 100 इज इक्वल टू 6चा स्क्वेअर आहे 36 प्लस एचचा स्क्वेअर ॲज इट इज. आता 100 तुम्ही इथं बघितलं तर प्लस आहे, इकडं गेलं की ते काय मायनस होणार आहे, -36 इज इक्वल टू एचचा स्क्वेअर. ओके, आता 100मधून 36 गेलं तर किती येणार आहे 64 येणार आहे राईट. देअरफोर एचचा स्क्वेअर इज इक्वल टू 64. ओके, देअरफोर त्यामुळे एच इज इक्वल टू काय होणार आहे, तर तुम्ही बघितलं तर 64 हा 8चा स्क्वेअर आहे राईट. त्यामुळे एच इज इक्वल टू 8 होणार आहे, 8 सेंटीमीटर. ओके, आपल्याला काय हाईट सांगितली होती परपेंडिक्युलर, ती आपण काढलेली आहे. देअरफोर द परपेंडिक्युलर हाईट ऑफ द कोन इज किती आहे 8 सेंटीमीटर. ओके, आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 7. Volume of a cone is 1232 cm³ and its height is 24 cm. Find the surface area of the cone. Pi is equal to 22/7. आता तुम्ही इथं बघितलं तर आपल्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेला आहे की 1212 हा व्हॉल्यूम ऑफ ए कोन दिलेला आहे, पण हे म्हणजे ते काही राईट होत नाही. जर आपण हे घेतलं म्हणजे 1232 cm³ हे हा जर व्हॉल्यूम ऑफ ए कोन घेतला तरच राईट आन्सर येते. ओके, आता आपल्याला इथं व्हॉल्यूम ऑफ ए कोन दिलेला आहे, त्याची हाईट दिलेली आहे, कोनची हाईट दिलेली आहे, आणि आपल्याला काय सांगायचं आहे सरफेस एरिया ऑफ द कोन. फर्स्ट आपल्याला गिवन जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. ओके, काय दिलेलं आहे व्हॉल्यूम 1232 cm³, नंतर हाईट दिलेली आहे 24 सेंटीमीटर.
ओके, आणि आपल्याला काय काढायचं आहे, सरफेस एरिया काढायचा आहे. म्हणजेच काय, कर्व्ड सरफेस एरिया काढायचा आहे, सरफेस एरिया. ओके, आता फर्स्ट आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ए कोन दिलेला आहे, आपण त्याचा फॉर्म्युला यूज करूया ह्यामध्ये. व्हॉल्यूम ऑफ ए कोन इज इक्वल टू, तो काय आहे, 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. ओके, आणि व्हॉल्यूम ऑफ ए कोन दिलेला आहे 1 2 3 2 इज इक्वल टू 1/3 इंटू, आणि पाय आपल्याला 22/7 घ्यायचं आहे. ओके, आणि आर किती दिलेला आहे, आर आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्यामुळे आर आपण ॲज इट इज लिहून घेऊया. आणि एच आपल्याला दिलेला आहे 24. ओके, आता इथं 22 आरचा स्क्वेअर आणि 24 हे नंबर्स काय असतात, हे न्यूमॅरेटरला असतात आणि डिनॉमिनेटरला 3 आणि 7 नंबर आहे. राईट, आता त्यामुळे आपण 3 1 जा 3, 3 8 जा 24 आपण काय भाग घालवू शकतो हा. ओके, आता जे नंबर्स आलेले आहेत ते आपण फर्स्ट लिहून घेऊया. 1 2 3 2 इज इक्वल टू, आता जे नंबर्स वरती आलेले आहेत ते वरती लिहूया. 22 इंटू आरचा स्क्वेअर इंटू 8/7. आता 1 2 3 2 तुम्ही बघितलं तर आपल्याला इकडं हे नंबर्स आणण्यासाठी काय, नंबर्स आपण एका साईडला करूया. ते आणण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, ही डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो इथं वरती जाणार आहे मल्टिप्लायला. ओके, इंटू 7, आणि हे जे न्यूमॅरेटरचे नंबर्स आहेत ते आपल्याला काय खाली घ्यायचे, म्हणजेच 22 इंटू 8 इज इक्वल टू, आणि आर आपल्याला काढायचं आहे त्यामुळं ॲज इट इज आहे इथं ठेवूया आपण. ओके, आणि आता बघा आपल्याला कशानं भाग घालवू शकतो आपण ते बघायचं आहे. आपल्याला 22 डायरेक्ट भाग जातोय, आपण ह्यानं घालूया. 22 1 जा 22, आणि तुम्ही बघितलं तर आता 22 5 जाणार आहे, 5 110 होते. ओके, आणि 123 मधून 110 घालवलं तर किती होणार आहे, 13 येणार आहे, आणि नेक्स्टचा नंबर 2 आहे. म्हणजे 22, आता पुढचा नेक्स्टचा नंबर कोणता असणार आहे, 22 6 जा 132 होते. राईट, म्हणजे 56 होणार आहे डायरेक्ट. म्हणजेच नंबर्स कोणते राहिलेले आहेत तिथं, 56 इंटू 7/8 इज इक्वल टू आरचा स्क्वेअर. ओके, आणि आता 8नं डायरेक्ट भाग जातोय बघा. 8 1 जा 8, आणि 8 7 जा 56, म्हणजे 7 इंटू 7 इज इक्वल टू आरचा स्क्वेअर, म्हणजेच 49. राईट, देअरफोर त्यामुळं आरचा स्क्वेअर इज इक्वल टू 49 होतं आहे. देअरफोर आर इज इक्वल टू किती होणार आहे, 49 हा 7चा स्क्वेअर आहे, त्यामुळं आर इज इक्वल टू 7 होणार आहे. राईट, आता आपल्याला काय आर भेटलेला आहे, आणि आता आपल्याला काय काढायचं आहे, तर एल काढायचं आहे. ओके, का तर आपल्याला सरफेस एरिया फाइंड करायचा आहे, आणि त्यासाठी एल आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला आता फॉर्म्युला यूज करायचा आहे. एलचा स्क्वेअर इज इक्वल टू आरचा स्क्वेअर प्लस काय एचचा स्क्वेअर. ओके, आता आरचा स्क्वेअर म्हणजेच आपल्याला 7चा स्क्वेअर घ्यायचा आहे. ओके, इथं आपण आर काढलेला आहे, 7चा स्क्वेअर प्लस, आणि एच काय आपल्याला दिलेला आहे वरती 24 त्याचा स्क्वेअर. ओके, म्हणजेच आता 7चा स्क्वेअर आहे 49 प्लस 24चा स्क्वेअर आहे 576. ओके, आणि आता प्लस केलं किती येणार आहे बघा, आता या दोन्हीचं प्लस 9 प्लस 4 15, 5 1 कॅरी ओव्हर आला, 5 प्लस 4 11 प्लस 12 म्हणजे 2, आणि 1 कॅरी ओव्हर आला. राईट, म्हणजे 5 आणि प्लस 1 625 येते. ओके, म्हणजे एलचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, 625. देअरफोर एल इज इक्वल टू 625, तुम्ही बघितलं तर 25चा स्क्वेअर येतोय, त्यामुळं 25 येणार आहे. 25 एल किती आलेला आहे आपलं, 25 सेंटीमीटर. ओके, आणि आता आपल्याला कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए कोन इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला त्याचा, पाय आर एल. ओके, म्हणजेच पाय म्हणजेच आता आपल्याला 22/7 घ्यायचा आहे, आणि आर आपण काढलेला आहे किती आलेला आहे 7.
ओके, एल काढलेला आहे 25 आलेला आहे, राईट. आता 7 7 हे कट होणार आहेत, फक्त आपल्याला 22 × 25 ह्याचं काय आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता मी इथं साईडला करते. 25 × 22, 2 5 10, 2 2 4 प्लस 1 केलं 5 आले. ओके, 0. आता नंबर सेम आहेत त्यामुळे इथंही हेच नंबर्स येणार आहे. 0 5 प्लस केलं 0 5 5. ओके, म्हणजेच किती आलेलं आहे 5 5 0. आणि हा म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया आहे त्यामुळे त्याचा हे काय होणार आहे म्हणजे युनिट येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो आपण, स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, म्हणजेच काय द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए कोन इज काय आले 5 5 0 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 8. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए कोन इज 2200 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स स्लॅन्ट हाईट इज 50 सेंटीमीटर. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ ए कोन. आता इथं आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया दिलेला आहे 2200, त्याची स्लॅन्ट हाईट म्हणजेच लेंथ दिलेली आहे 50 सेंटीमीटर आणि त्याचा टोटल सरफेस एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. फर्स्ट त्यासाठी जे दिलेलं आहे ते आपण काय गिवन लिहून घेऊया. ओके, म्हणजे काय दिलेलं आहे इथं आता कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू काय 2200 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आणि नंतर काय स्लॅन्ट हाईट म्हणजेच काय एल इज इक्वल टू दिलेलं आहे 50 सेंटीमीटर आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर टोटल सरफेस एरिया. ओके, हा काय फाइंड करायचा आहे. ओके, त्यासाठी आता आपल्याला बघा कर्व्ड सरफेस एरिया दिलेला आहे त्यामुळे आता आपण फर्स्ट काय त्याचा फॉर्म्युला यूज करूया. ओके, द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए कोन, त्याचा फॉर्म्युला काय आहे तर पाय आर एल. ओके, आणि कर्व्ड सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे 2200 इज इक्वल टू आता पाय म्हणजे 22/7 आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे आणि आर आपल्याला काय आता फाइंड करावं लागणार आहे त्यामुळे आर ॲज इट इज लिहूया आणि एल दिलेला आहे 50. ओके, 50. आता बघा आपल्याला हे जे नंबर्स आहेत ते ह्या साईडला फक्त घ्यायचे आहेत, आर फक्त ह्या साईडला घ्यायचे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं 2200 हे जे म्हणजे डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो इकडं न्यूमॅरेटरला येणार आहे मल्टिप्लायमध्ये. ओके, आणि हे जे वरती न्यूमॅरेटरचे नंबर्स आहेत ते खाली काय ह्याच्यामध्ये जाणार आहेत डिनॉमिनेटरमध्ये इंटू 50 इज इक्वल टू आर. ओके, आता तुम्ही बघितलं तर नंबर्स बघा हे कसे आलेले आहेत. 1 0 फर्स्ट कट करूया आपण आणि इथं 22 आलेला आहे त्यामुळे 22 डायरेक्ट भाग जातो. 22 1 × 22, 22 0 × 22 0. ओके, म्हणजेच काय नंबर्स येतात 10 × 5 10 × 7/5 इज इक्वल टू आर. नंतर आणि कितीनं 5 भाग जातोय 5 1 5 5 2 10. ओके, म्हणजेच आर इज इक्वल टू काय आलेलं आहे 2 × 7 म्हणजेच 14. ओके, 14 सेंटीमीटर हे आपलं काय रेडियस आलेलं आहे ह्याचा. ओके, आणि आता आपल्याला इथं फॉर्म्युला काय म्हणजे आता आपल्याला काय काय भेटलेलं आहे एल माहीत आहे, आर माहीत आहे, आता आपल्याला एच माहीत पाहिजे. ओके, त्यासाठी आपल्याला काय एलचा स्क्वेअर इज इक्वल टू आरचा स्क्वेअर प्लस एचचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला काही इथं यूज करावा लागणार आहे. ओके, आता एलचा स्क्वेअर म्हणजेच काय 50चा स्क्वेअर होणार आहे आणि आर म्हणजे 14चा स्क्वेअर होणार आहे प्लस एच आपल्याला फाइंड करायचं आहे त्यामुळे एच ॲज इट इज लिहूया. आता 50चा स्क्वेअर काय असणार आहे बघा आता
ह्या नंबरचा स्क्वेअर कसा काढायचा, तर 5चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे काय आहे 25. ओके, आणि इथं 1 0 आहे, तिथं आपल्याला काय डबल 0 लिहायचं आहे, म्हणजेच 50चा स्क्वेअर होणार आहे. आणि 14चा स्क्वेअर काय आहे तर 196 प्लस याचा स्क्वेअर. ओके, आता हे नंबर्स आहेत ते आपण एका साईडला घेऊया, म्हणजे 2500 आणि हे प्लस आहे इकडे गेले की ते मायनस होणार आहे, म्हणजेच -196 इज इक्वल टू याचा स्क्वेअर. देअरफॉर याचा स्क्वेअर, आता आपण ह्याचं काय मायनस करूया, बघूया काय येते ते मायनस करून. 10 मधून 6 गेले, 4 राहिले. ओके, नंतर 9 मधून 9 गेले, 0 राहणार आहे. ओके, नंतर 5 मधून, नंतर 5 कट करून 4 मधून 1 गेले, 3 राहणार आहे. 2 ॲज इट इज येणार आहे 2304. ओके, आता हा तुम्ही बघितलात तर एच स्क्वेअर इज इक्वल टू 2304 आलेला आहे. देअरफॉर एच इज इक्वल टू, आता आपल्याला हा कशाचा स्क्वेअर आहे ते माहीत पाहिजे, तर तो आहे 48 सेंटीमीटर. ओके, एच स्क्वेअर इज इक्वल टू 2304 आलेला आहे आणि त्यामुळे एच इज इक्वल टू 48 आलेला आहे. पण हा खूप मोठा नंबर आहे, त्यामुळे माहीत नसतं की हा कशाचा स्क्वेअर आहे तो. ओके, त्यासाठी आपल्याला काय ह्याचे फॅक्टर्स काढायचे असतात. आता असा कोणताही मोठा नंबर आला तर म्हणजे आपल्याला काय फॅक्टर म्हणजे कसं करायचं असतं बघा, कोणताही नंबर आला तर 2304. आता फर्स्ट आपण काय ह्याचे फॅक्टर काढूया, कसं 2 1 2, नंतर 3 म्हणजे 2 1 2 राहणार आहे, नंतर 1 राहतं आहे राईट, 2 5 10, 2 2 4. ओके, नंतर आणि लास्टला 2 आलं आहे, त्यामुळे 2नच भाग जाणार आहे, किती होणार 2 2 5 10, 1 राहणार आहे, 2 7 14, 1 राहणार म्हणजे 2 6 12. ओके, वापस आणि आपण काय 2 डिवाइड करूया, 2 2 4. ओके, 1 राहणार आहे, नंतर 2 म्हणजे किती 1 आणि 7 म्हणजे 2 8 राईट, 2 8 16, 1 राहणार आहे, 2 8 16. नंतर आणि 2 भाग घालूया, 2 1 2 आणि किती 2 4 8, नंतर 2 4 8. आता तुम्ही हा बघितलं तर कशाचा स्क्वेअर आहे 144, 12चा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण 12 डायरेक्ट लिहू शकतो राईट, का तर हा 144 12चा स्क्वेअर आहे. त्यामुळे आपले फॅक्टर कोणते आलेत बघा, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 12 इंटू 12. आता आपण हे काय स्क्वेअर लिहूया याचे, म्हणजे हा 2चा स्क्वेअर झाला, हा 2चा स्क्वेअर झाला, हा 12चा स्क्वेअर झाला. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं किती होणार आहे, 12 2 24 राईट, आणि 24 2 48, म्हणजे हे काय 48चा हा नंबर आहे तो 48चा स्क्वेअर झालेला आहे. ओके, म्हणजेच त्यामुळे आपण काय डायरेक्ट आता हे काय लिहिलं, एच इज इक्वल टू 48. ओके, आता आपल्याला काही एच भेटलेला आहे आणि आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायला सांगलेला आहे. त्यासाठी आता त्याचा फॉर्म्युला आपण लिहूया, द टोटल सरफेस एरिया ऑफ ए कोन इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय आहे तर पाय आर आणि एल प्लस आर. ओके, आणि हे फॉर्म्युले तुम्हाला सगळे लर्न करायचे आहेत. इज इक्वल टू, आता पाय म्हणजे काय घ्यायचं आहे 22/7 घ्यायचं आहे, आणि आर आता आपल्याला आर किती आपण काढलं 14. ओके, आणि एल किती काढलेला आहे आपण 50 काढलेला आहे राईट, एल आपल्याला दिलेला आहे वरती 50, आणि प्लस आर, आणि आर किती 14 आहे. ओके, म्हणजेच काय 22/7 इंटू 14 इंटू, आता ह्याचं ॲडिशन करूया, 50 प्लस 14 म्हणजे किती 64 होते. ओके, आणि आता आपण ह्यानं 7नं डिवाइड करूया, ह्याला किती होते 7 2 40, म्हणजेच 22 2 44 इंटू 64. आता आपल्याला ह्याचं काही मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. ओके, आता मी इथं साईडला करते, 64 इंटू 44, 4 4 16. ओके, 4 6 24 प्लस 1 केलं 25 झालं, 0. आता नंबर सेम आलेले आहेत 4 4 राईट, त्यामुळं हेच नंबर्स इथे येणार आहेत 6 5 2. आता ॲडिशन करूया आपण, 6 6 प्लस 5 11 झालं,
आणि 5 + 2 + 1 8 झालेला आहे, म्हणजे 2816. इथं किती 2816. आणि हे काय आहे, आता एरिया असल्यामुळे ह्याचं हे काय येणार आहे, युनिट सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. ओके, म्हणजेच आपला आन्सर काय आलेला आहे, देअरफॉर द टोटल सरफेस एरिया ऑफ ए कोन इज किती 2816. ओके, 2816 सेंटीमीटर स्क्वेअर आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 9. There are 25 persons in a tent which is conical in shape. Every person needs an area of 4 square meter of the ground inside the tent. If height of the tent is 18 meter, find the volume of the tent. आता इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर सांगितलेलं आहे कॉनिकल शेपचा काय आहे, टेंट आहे. त्यामध्ये किती 25 पर्सन्स आहेत आणि एव्हरी पर्सन नीड्स अँड एरिया, आणि प्रत्येकी पर्सन्सना तिथं किती 4 स्क्वेअर मीटर हा एरिया लागणार आहे. ओके, नंतर इफ हाईट ऑफ द टेंट, आणि त्या टेंटची हाईट आहे 18 मीटर, आणि आपल्याला व्हॉल्यूम फाइंड द व्हॉल्यूम त्या टेंटचं व्हॉल्यूम काय फाइंड करायचं आहे. ओके, आता तुम्हाला दिसताना हा खूप हार्ड दिसेल, पण स्टेप बाय स्टेप करत गेलं तर खूप सोपं आहे. बघा आता फर्स्ट आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपण ॲज इट इज लिहून घेऊया. H इज इक्वल टू H, बघा इथं हाईट दिलेली आहे, H इज इक्वल टू 18 मीटर. ओके, आणि अजून काय दिलेलं आहे 4 स्क्वेअर मीटर, हे काय दिलेलं आहे, ईच पर्सन नीड 4 मीटर स्क्वेअर. ओके, एरिया प्रत्येकी माणसाला म्हणजे 4 मीटर स्क्वेअर एरियाची गरज आहे. ओके, आणि आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉल्यूम काढायचं आहे त्या टेंटचं काय आहे ते. ओके, आणि तुम्ही बघितलं तर आता द बेस ऑफ द कॉनिकल टेंट इज सर्क्युलर, राईट. म्हणजे ते आता कॉनिकल शेपचा आहे, राईट, त्यामुळे त्याचा बेस आहे तो सर्क्युलर होणार आहे, राईट. आता हे कोण शेपचं, कॉनिकल शेपचं आहे, त्यामुळे हा बेस येणार आहे, हा काय होणार आहे, सर्क्युलर शेपचा होणार आहे. ओके, फर्स्ट आपण काय करूया, तर एरिया म्हणजे ह्या सर्क्युलर बेस आहे त्याचा काय एरिया काढूया. म्हणजेच काय होणार आहे बघा, द एरिया ऑफ सर्क्युलर बेस ऑफ द टेंट इज इक्वल टू काय होणार आहे, द नंबर ऑफ पर्सन इंटू काय होणार आहे, द एरिया, त्यांनी प्रत्येकी घेतलेला एरिया, द एरिया ऑक्युपाइड, ओके, बाय ईच पर्सन देअरफॉर. आणि एरिया ऑफ सर्क्युलर बेस त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर πr² इज इक्वल टू, आणि द नंबर ऑफ पर्सन किती आहेत, तर 25 आहेत, राईट. आणि त्यांना प्रत्येकी किती गरज आहे, तर 4 स्क्वेअर मीटर म्हणजे इंटू 4 येणार आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे, 100 मीटर स्क्वेअर. ओके, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यावरून आपल्याला πr² भेटलेला आहे आपल्याला 100 मीटर स्क्वेअर. आणि आता आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. ओके, द व्हॉल्यूम ऑफ द कॉनिकल टेंट. ओके, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर 1/3 इंटू πr²h. ओके, 1/3 इंटू πr² आपण काढलेला आहे 100 इंटू h किती दिलेला आहे आपल्याला, 18 दिलेला आहे. ओके, 18. आता आपण काय 3 डिवाइड करू शकतो,
3 1 3, 3 6 18, राईट. ओके, म्हणजेच किती राहिलं 100 × 6 म्हणजेच किती 600. ओके, 600 मीटर क्यूब. ओके, नंतर म्हणजेच काय येते आपला आन्सर, द व्हॉल्यूम ऑफ द कॉनिकल टेंट इज किती 600 मीटर क्यूब. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं. क्वेश्चन नंबर 10, इन ए फील्ड ड्राय फॉडर फॉर द कॅटल इज हिप्ड इन ए कॉनिकल शेप. म्हणजे शेतामध्ये काय आहे बघा आता, कॉनिकल शेपचं असं कॉनिकल शेप आहे. ओके, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ड्राय फॉडर म्हणजेच काय आहे तर वाळला चारा इथं आहे ठेवलेला जनावरांसाठी. ओके, आणि आपल्याला द हाईट ऑफ द कोन, आता त्याची कोनची हाईट दिलेली आहे. म्हणजे हाईट म्हणजे ही हाईट असणार आहे, ही किती दिलेली आहे 2.1 मीटर दिलेली आहे. ओके, आणि डायमीटर म्हणजे हा डायमीटर इथून इथंपर्यंत हा डायमीटर किती दिलेला आहे 7.2 मीटर दिलेला आहे. आणि आपल्याला रेडियस हवा असतो तर त्याच्या हाफ केलं की काय रेडियस हा येणार आहे, त्याच्या हाफ म्हणजेच किती होणार आहे 3.6 मीटर हा रेडियस येणार आहे. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे तर बघा आता, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द फॉडर. आणि आपल्याला फॉडरचं व्हॉल्यूम आहे ते फाइंड करायचं आहे. आणि इफ इट इज टू बी कवर्ड बाय पॉलिथिन इन रेनी सीझन. आणि आपण रेनी सीझनमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय पॉलिथिननं ह्याला जर कवर करायचं असेल, म्हणजे हा सुका जो म्हणजे चारा आहे तो भिजू नये म्हणून ह्या पॉलिथिननं जर कवर करायचं असेल तर त्याला किती म्हणजे मिनिमम पॉलिथिन किती लागेल, कमीत कमी पॉलिथिन किती लागेल हे आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ओके, म्हणजे आता हे फुल म्हणजे सरफेस आहे, कर्व्ड सरफेस हा जो असतो त्याचं काय फुल एरिया आहे त्या म्हणजे तो फाइंड करावा लागणार आहे आणि तेवढाच पॉलिथिन आपल्याला लागणार आहे. ओके, फर्स्ट आता बघा आपल्याला काय करूया, आपण जे दिलेलं आहे ते आपण काय ॲज इट इज लिहूया. हे डायग्राम काढण्याची तुम्हाला काही गरज नाही. ओके, फर्स्ट इथं काय दिलेलं आहे, एच इज इक्वल टू दिलेलं आहे 2.1 मीटर. नंतर दिलेलं आहे डायमीटर. ओके, डायमीटर इज इक्वल टू किती 7.2 मीटर. ओके, आपल्याला रेडियस काढायचा आहे. रेडियस म्हणजेच D/2 असतो, म्हणजे 7/2 होणार आहे, 7.2/2 होणार. ओके, म्हणजेच आता भाग आलेला 2 3 6 1 राहत आहे, 2 6 12 म्हणजेच किती येते 3.6 मीटर येतो रेडियस आहे तो. राईट, आता आपण व्हॉल्यूम काढूया. द व्हॉल्यूम ऑफ द फॉडर, राईट, ऑफ द फॉडर म्हणजे आपण कोणऐवजी इथं काय घेणार आहोत फॉडर घेणार आहोत. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे तर 1/3 × πr²h. ओके, आणि आता आपण बघूया ज्याच्या त्याच्या व्हॅल्यू घालूया ह्याच्यामध्ये. 1/3 × पाय म्हणजेच आता आपल्याला 22/7 घ्यायचं आहे आणि आर आपल्याला 3.6 × 3.6 का तर स्क्वेअर घ्यायचं आहे. ओके, आणि एच हाईट दिलेली आहे किती 2.1 दिलेली आहे. ओके, 2.1 राईट. आणि आता आपण बघूया आता ह्यानं भाग घालूया कसं होतं ते. आता बघा इथं 3 आपण काय 3 डिवाइड करू शकतो. 3 1 3 येणार आहे, 3 1 3 0.3 6 म्हणजे 1.2 येणार आहे. तसंच 7 1 7 आणि 0 पॉईंट येणार आहे आणि 7 3 21 येते. ओके, म्हणजे नंबर्स कोणते राहतात 22 × 1.2 × 3.6 × 0.3. आता ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं की नंबर येणार आहे 28.512. आता हे तुम्ही करून बघू शकता. ओके, आणि ह्याचं युनिट येणार आहे मीटर क्यूब. आता आपल्याला हे काय भेटलेलं आहे व्हॉल्यूम भेटलेलं आहे आणि आपल्याला पुढचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. L² इज इक्वल टू R² प्लस H². आपण व्हॉल्यूम फाइंड केलेला आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे
तर एल फाइंड करायचा आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला एलचा स्क्वेअर इज इक्वल टू आरचा स्क्वेअर प्लस एचचा स्क्वेअर. ओके. आणि आर आपल्याला माहीत आहे किती आहे 3.6 ह्याचा काय स्क्वेअर. ओके. आणि प्लस आणि एच म्हणजेच काय आहे एच 2.1 आहे राईट. म्हणजे ह्याचं काय 2.1 ह्याचं काय स्क्वेअर. ओके. म्हणजेच इज इक्वल टू आता तुम्ही बघितलं तर 36 ह्याचा स्क्वेअर केला की काय येणार आहे 1296 हा नंबर येणार आहे. आणि त्याच्यानंतर 3.6 इंटू 3.6 केलं की 2 नंबर्स राहणार आहेत त्यामुळे पॉईंट इथं येणार आहे. तसंच 21चा स्क्वेअर आहे 441 आणि इथंही आपल्याला 2.1 इंटू 2.1 करायचं आहे त्यामुळं ह्यामधला एक म्हणजे पॉईंट नंतर एक नंबर आणि त्यामधला एक नंबर त्यामुळं 2 नंबर्स येतात त्यामुळे इथं पॉईंट येणार आहे. ओके. आता ह्याचं ॲडिशन केलं की किती होणार आहे तर 17.37. ओके. आणि तुम्ही बघितलं तर आता इथं आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये 17.37 इज इक्वल टू 4.17 आलेला आहे. ओके. म्हणजेच एलचा स्क्वेअर इज इक्वल टू हा नंबर आलेला आहे. देअरफोर एल इज इक्वल टू काय होणार आहे रूट 17.37. ओके. आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला सांगितलेली आहे 4.17. ओके. म्हणजेच देअरफोर एल इज इक्वल टू काय येणार आहे 4.17 मीटर. ओके. आणि नंतर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि आपल्याला पॉलिथिन किती पाहिजे ते काढायचं आहे. द पॉलिथिन रिक्वायर्ड इज इक्वल टू काय येणार आहे त्याचा कर्व्ड सरफेस एरिया काढला की काय येणार आहे किती पॉलिथिन लागणार आहे ते येणार आहे. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कॉनिकल शेप्ड फॉडर. ओके. इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय आहे पाय आर एल. ओके. पाय म्हणजे काय होणार आहे 22/7 होणार आहे. आणि आर किती आपण काढलं होतं तर 3.6 राईट 3.6 आणि एल आपण काढलेलं आहे 4.17. ओके. याचा आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करून याचा आन्सर काय येते तर 47.18 मीटर. ओके. मीटर आहे याचं युनिट त्यामुळे मीटर स्क्वेअर येणार आहे. ओके. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे व्हॉल्यूम किती आलेला आहे द व्हॉल्यूम ऑफ ए फॉडर इज किती आलेला आहे तर 28 राईट. इथं आपण काढलेलं आहे इज 28.512 मीटर क्यूब आणि काय पॉलिथिन रिक्वायर्ड अँड द पॉलिथिन रिक्वायर्ड किती आहे इज 47.18 मीटर स्क्वेअर एवढा आपल्याला काय पॉलिथिन लागणार आहे. ओके. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं काय प्रॅक्टिस सेट 9.2 हा शिकून काय सॉल्व झाला आहे. ओके. थँक्यू.